मित्रांनो, नॅशनल हायवे 361 तसेच 161 ए आणि नॅशनल हायवे 161 ए वरील तुपटाकडी टोल नाका जो आहे त्या संदर्भात आज यवतमाळ वाशिमचे लोकप्रिय खासदार श्री संजयजी देशमुख हे आज रस्ते व वाहतूक मंत्री श्री नितीनजी गडकरी यांची त्यांनी भेट घेऊन विविध विषयावरती चर्चा केली। कारण विदर्भातील जे प्रमुख रस्ते आहेत त्या रस्त्यावरच्या असणाऱ्या समस्या तसेच नागपूर ते तुळजापूर NS 361 या महामार्गावरती भांब येथील टोल नाका व दिग्रस सारणी जे NH 161 ए आहे जो अकोला म्हणजे अकोट ते औरादपर्यंत कर्नाटकातील इथपर्यंत हा महामार्ग आहे। तिथे तुपटाकडी तालुका दिग्रस येथे टोल नाका हे 60 किलोमीटरपेक्षा कमी अंतरावरील स्थितीत आहे। मग नियम काय म्हणतो, 60 किलोमीटरपेक्षा कमी अंतरावरती 2 टोल नाके स्थित असल्या कारणामुळे पुसद व दिग्रस तालुक्यातील रोज यवतमाळ येथे ये जा करणाऱ्या नागरिकांना याचा आपल्याला आर्थिक फटका बसताना दिसतो आहे। म्हणूनच हा नॅशनल हायवे क्रमांक 161 वरील तुपटाकडी येथील टोल नाका हा कायमचा बंद करण्यात यावा यासाठी मंत्री महोदय यांना खासदार संजय भाऊ देशमुख यांनी पत्र दिले आहे। तसेच मित्रांनो, वाशिम शहरातून जाणारा नॅशनल हायवे 161 हा पण एक महत्त्वाचा रहदारीचा मार्ग असून वाढत्या लोकसंख्येसह वाहनांची रहदारी या ठिकाणी पाहता मार्गाचे तामसी फाटापासून अकोला नाका, पुसद नाका, हिंगोली नाका ते महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ म्हणजे वाशिमच्या MIDC पर्यंत चौपदरीकरण होणे हे अत्यंत गरजेचं आहे। कारण तिथे आपण नेहमीच पाहतो बरेचदा ट्रॅफिकमध्ये आपल्याला बरेचदा वेळ जातो। त्यापूर्वी आपल्या पुसद बायपासवरती पूल रेल्वेचा व्हायचा होता, तो झाला म्हणून तरी बरं आहे, नाही तर अर्धा तास तिथं आपल्याला म्हणजे असं ट्रॅफिकमध्ये राहावं लागत असेल। म्हणून नॅशनल हायवे 161 हा मार्ग वाशिम शहरामधून जाणारा आहे, त्यामुळे या रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या कामाला तातडीने सुरुवात करण्यात यावी या संदर्भात श्री नितीनजी गडकरी यांना पत्र दिले। अरुंद रस्त्यामुळे व रस्त्यावरील अतिक्रमणामुळे वारंवार वाहतूक खोळंबून रहदारीस अडथळा निर्माण होतो। मित्रांनो, हा जो वाशिम ते हा परिसर आहे इथून समृद्धी महामार्ग पण जवळच आहे आणि या समृद्धीच्या इंटरचेंजेसमध्ये हा महत्त्वाचा असणारा अकोला ते हैदराबाद महामार्ग आणि या जो आपला अकोट ते या संदर्भात तुपटाकडीवरचा जो टोल नाका आहे तो 161 ए आहे, जो की अकोटपासून चालू होतो, त्यावरीलही हा टोल नाका त्वरित हटवावा याकरिता हा विषय संजय भाऊ देशमुख यांनी केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्याकडे मांडल्याबद्दल त्यांचे धन्यवाद।